आता मी स्पष्टपणे या अहवालामध्ये काही प्रमाणात समाधानी आहे की बाबा मागच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये मी जे आलो होतो आणि सांगितलं होतं की हे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बिलं दिली गेलेली आहेत, चुकीच्या उपसूचना तयार करून त्या कॅफोननी त्याचा आधार घेऊन बिलं दिली असं ते सांगतात. हे कुठेही स्टँडिंग कमिटी किंवा महापालिकेच्या सभेमध्ये हे विषय मंजूर झालेले नाहीयेत आणि ते आता स्पष्ट झालं. कमिशनर साहेबांनी त्यांच्या अहवालामध्ये पहिल्या पानावरतीच ते दिलेलं आहे त्यांच्या सहीनिशी की बाबा ह्या ज्या उपसूचनादारांचा आधार घेऊन जे बिलं दिलेली आहेत त्या कुठंही स्टँडिंग कमिटी आणि महानगरपालिकेची महासभा याच्यामध्ये त्या मंजूर झालेल्या नाहीयेत. त्यांनी 7 दिवसाची वेळ मागितली होती. त्या 7 दिवसाच्या वेळेमध्ये त्यांनी प्रथमदर्शनी अहवाल दिलेला आहे. मी अजून देखील त्यांना सांगितलं की मागील 2-3 वर्षात देखील काही अशा पद्धतीने बिलं किंवा काही अदा झालीत का, तर त्यांनी पुढचे 10 दिवस मागितलेले आहे आणि पुढच्या 10 दिवसामध्ये ते देखील अहवाल आपल्याला भेटेल. 7 दिवस त्यांनी ते वर्किंग डेजचे पकडले होते. त्या वर्किंग डेज मध्ये महापालिकेच्या त्यांनी तो कालच्या डेटला माझ्याकडे रात्री उशिरा आला, पण माझ्या हातामध्ये तो आज सकाळी मला वाचायला भेटला. 11:30 वाजता मी त्याची रिसीव्ह घेतली आणि मग ती प्रसारमाध्यमांना तुमच्याकडे पोहोचवली. पुढच्या 10 दिवसामध्ये निश्चितपणे कागद जास्त आहेत, 3-4 वर्षाचा काळ मागचा गेलेला आहे, तर त्यांना 10 दिवस वेळ मागणं स्वाभाविक आहे आणि तेवढी 10 दिवसाची वेळ आम्ही ग्राह्य धरलेली. स्थायी समितीची आज बैठक झाली, त्यामध्ये माता रमाई स्मारकाचा विषय घेण्यात आला. काय नेमकी माता रमाई स्मारकाचं मागील काळामध्ये आम्ही शहरातल्या आमच्या 4 आमदारांनी असतील किंवा आमचे पक्ष नेते, महापौर, आम्ही सर्वांनी मिळून, महापौरांनी वगैरे सगळ्यांनी मिळून ठरवलंच होतं की बाबा लवकरात लवकर हे काम व्हावं. आमचे RPIचे कुणाल जोवळकर असतील, आमचे बाबा त्रिगुण असतील, आमचे सगळं स्टँडिंगचे सुरकुले असतील, सर्व सदस्य असतील, आता इथं उपस्थित असतील नसतील, सगळ्यांचं मिळून ठरलं होतं की हे लवकरात लवकर व्हावं. त्यासाठी जलद गतीने त्याची टेंडर प्रोसेसिंग झाली. टेंडर प्रोसेसिंग होऊन आज आयुक्तांच्या सहीने डॉक्युमेंट आमच्या कमिटी समोर आलं आणि आम्ही सर्व सदस्यांनी एकमताने ते मंजूर केलं. माझ्या आरोपांचा संदर्भ घेऊन पत्रामध्ये 1 नंबरच्या क्रमांकावरतीच त्यांनी माझ्या पत्राचा संदर्भ टाकलेला आहे की ह्या संदर्भाच्या अनुषंगाने आम्ही हे उत्तर देतोय. त्याच्यामुळे माझ्या पत्रात तर निश्चितपणे तेच लिहिलेलं आहे की माझा आरोप कॅफोनवरती आहे आणि ते उत्तर मला समाधानकारक पहिल्या प्रथमदर्शनी तर आहे की बाबा त्याच्यामध्ये मी केलेले आरोप हे खरे होते. पुढच्या 10 दिवसाचा जो अहवाल येईल त्याच्यामध्ये सखोल अहवाल आल्यानंतर आपल्या ते निदर्शन असेल की त्याच्यामध्ये कोण कोण ठेकेदार होते, त्या ठेकेदारांनी अशा पद्धतीने केलंय का, आणि अशा पद्धतीने जर त्यांनी केलं असेल तर निश्चित त्यांच्यावर देखील कारवाई करायची आपण मागणी करणार आहे.